सोलापुरात मतदानावर बहिष्कार टाकलेल्या गणेश बिल्डर्स सोसायटीतील नागरिकांना समजावण्यासाठी अतिरिक्त आयुक्त पवार या पोहोचलेल्या आहेत असं देखील समजतंय। वीणा पवार या पोहोचलेल्या आहेत आणि या सगळ्याबद्दलचे अपडेट आपल्याला आफताब देतोय। आफताब, दीपक, गणेश बिल्डर सोसायटीतले हे सगळे नागरिक आहेत ज्यांनी मतदानावरती बहिष्कार टाकलेला होता। खरं तर आता सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार हे या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि त्यांना आवाहन करतायत की मतदान त्यांनी नागरिकांनी करावं। ज्या काही समस्या आहेत त्यांच्या त्या समजून घेण्याचा ते प्रयत्न करतात। मॅडम, तुम्ही आवाहन करताय त्यांना, नागरिकांच्या मूलभूत सुविधा इथं बघताय आपण देखील, काय अडचणी दिसत आहेत तुम्हाला आणि काय आवाहन करताय त्यांना? नमस्कार, मी वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त तथा नोडल अधिकारी मतदान जनजागृती। माननीय आयुक्त महोदय सचिन ओंबासे सर यांनी संबंधित सर्व इथं जमलेल्या सगळ्यांच्याच अर्जाचा विचार केलेला आहे त्यांना भेटण्यासाठी आणि सदर समस्येंवर चर्चा करून तोडगा कायमस्वरूपी काढण्यासाठी वेळ पण देण्याचं सांगितलं आहे। त्यासाठीच मला इथं पाठवलं आहे की सगळ्याच मतदारांशी आणि नागरिकांशी चर्चा करायची आणि त्यांना मतदानाला जा असं आव्हान करून यायचं आहे म्हणून सांगितलंय। तर ह्यांचे प्रॉब्लेम्स तर आपण फील्डवर बघतोय की आहेत, रस्ता असणं गरजेचं आहे, ड्रेनेज असणं गरजेचं आहे, तर ते कोणत्या पद्धतीनं देता येईल, टेक्निकल गोष्टीत काही प्रॉब्लेम्स असतील, कायदेशीर गोष्टीत काही प्रॉब्लेम असतील, ते सॉल्व्ह करून कसं ह्यांना लवकरात लवकर रस्ता आणि बाकीच्या ड्रेनेज लाईन हे देण्याचा जो प्रयत्न आहे प्रशासन, त्या बैठकीनंतर ते ठरणार आहे। तर मी सगळ्याच नागरिकांना इथं तुमच्या माध्यमातून पण असं आवाहन करेल की आपण मतदानाला जावं। इथं वोटर स्लिप्स आलेले नाहीत असं म्हणणं आहे, तर आम्ही BLOना इथं बोलून घेणार आहोत आणि त्यांचं कुठं वोटिंग आहे ते तात्काळ सांगून आपलं 2 किलोमीटर अंतराच्या आत आपले मतदान केंद्र आहे सगळेच। तर वेळ आता थोडीच राहिलेली आहे, त्यामुळे हे सगळे नागरिक 1000 जवळपास मतदार असतील, त्यांची वेळ कशी मतदानाची करून घेणार आहात आपण? 5:30च आपल्याला ती वेळ तर आपल्याला वाढवता येत नाही, कसंच आपल्याला 5:30च्या आधी तिथं जावं लागणार आहे। म्हणूनच मी ह्यांना आता आव्हान करणार आहे की आपण वेळ न दवडता मतदानाला जावं। तुमच्या सगळ्याच नक्कीच हे सगळे अधिकारी जे आहेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत, नागरिक देखील आहेत, त्यांच्याशीही बोलत दीपक आवाहन करतायत ते तुम्ही तुमचा मतदानाचा अधिकार बजावा। तुम्हाला काय आत्ता आश्वासन अपेक्षित आहे, तुमचं काय म्हणणं आहे? शासनाने आम्हाला रोड करून द्यावा एवढीच आमची इच्छा आहे। शासनांना आम्ही वारंवार सांगून सुद्धा शासनाने याची काही दखल घेतलेली नाही। आम्ही ह्याच्या अगोदर पण अर्ज दिलेले आहेत बऱ्याच वेळा। किती अडचणी आता तुम्हाला इथं फेस करायला लागतात? खूप, सगळ्यात महत्त्वाची रस्त्याची अडचण, ड्रेनेज लाईन नाही आहे। स्वतः मॅडम इथं आलेले आहेत, मॅडमनी चेक केलेलं आहे की तर ड्रेनेजची काय वाईट अवस्था आहे ते, त्यामुळे आम्ही त्यावरती ठाम आहोत की मतदानावरती बहिष्कार घातलेला आहे। आता मॅडम आम्हाला आवाहन करतायत तसं, तर मी आमच्या सभासदांशी सगळ्यांशी बोलते आणि हे सगळे सभासदांशी चर्चा करणार आहेत दीपक, आणि चर्चा करून त्यानंतर निर्णय घेतील। अर्थात मतदानाला आता अवघे काही मिनिट शिल्लक राहिलेले आहेत। प्रशासन आणि स्वाभाविकच आफताब आता अवघ्या या शेवटच्या तासाभरामध्ये या नागरिकांची समजूत काढण्यामध्ये या अधिकाऱ्यांना यश येतं का पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास आफताब, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।